त्या कुंभार काकाला म्हटलं, काका अहो माझ्या ज्ञान दादाला, माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या भावंडांना आज मांडा खाण्याची इच्छा झाली, काका खापर द्या. त्यावेळेला खापर त्या कुंभाराने खापर दिलं. हातात खापर कसं बसं लपून माझ्या आईसाहेब निघाल्या. मुक्ताई माझ्या चिमुकली मुक्ताई हातामध्ये लपून ज्यावेळेस निघाला त्यावेळेस एका कर्मठ ब्राह्मणाने बघितलं आणि बघितल्याबरोबर बोलले, हे कार्टे काय का तुझ्या हातामध्ये? काही नाही काका, माझ्या ज्ञानदादाला, माझ्या निवृत्ती दादाला आज मांडा खाण्याची इच्छा झाली काका. आणि काका मी कुंभारवाड्यातून हे खापर आणलं. हे कार्टे, अरे तुम्ही संन्यासाची पोरं आहात. चांगलं चुंगलं खाण्याची तुमची इच्छा झाली नाही पाहिजे, चांगलं खाण्याची इच्छा तर आमची झाली पाहिजे. तुम्ही चांगलं चुंगलं खाण्याची कधी इच्छा प्रकट करू नये. तुमच्या मायबापांनी फार मोठं महाभयंकर पाप केलं. त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. तुम्ही पण एकदा निघून जा, तिथून कलंक मिटून जाईल. आणि ते खापर इकडं माझ्या मुक्ताई मातेनं दिलं नाही, लपून लपून ठेवलं. अहो हिसकून घेतलं ते खापर, गालात मारली. विसोबा चाट्यानी माझ्या आईसाहेबांच्या गालात चापट मारली. आणि माझी मुक्ताबाई लहानची चिमुकली मुक्ताई ढसा 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 रडत होती. अरे उभ्या आयुष्यात माझ्या आई देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेल्या. आम्ही झोपेत होतो. आमच्या निवृत्ती दादाने आमचे संगोपन केलं. निवृत्ती ज्ञानदेव पुराणाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. माझ्या ज्ञानदादांनी माऊलीनं मला आईसारखं सांभाळलं. माझ्या निवृत्ती नाथांनी माझ्या सर्व लाड पुरवले. परंतु माझ्या दादांनी केलेली आज इच्छा प्रगट मांड्या खाण्याची मी ती पूर्ण करू शकले नाही. ढसा ढसा आईसाहेब रडू लागल्या. रडत 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 गेल्या. आपल्या पर्णकुटीत गेल्या. पर्णकुटीत रडताना पाहतात ज्ञानोबाराय म्हणतात, हे मुक्ता अगं का रडती बाई? माझ्या बहिणीला काय झालं? कोण बरं बोललं माझ्या आईसाहेबांना? माझ्या मुक्ताला कोण बोललं? त्यावेळेस छातीला धरलं. माझी मुक्ताबाई ढसा ढसा रडत होती. दादा रे क्षमा कर दादा, मी तुला कधी तू माझ्याकडे काही इच्छा केली नाही, पण दादा मी तुझी इच्छा पूर्ण करू शकली नाही. अशा अवस्थेमध्ये त्या